नमस्कार दर्शक हो, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। आज आपण मल्लेवाडी येथे आहोत आणि मिरज तालुक्यातील मल्लेवाडी असेल, एरंडोली असेल, सलगर असेल, बेडग असेल, नरवाड असेल किंवा मालगाव असेल, या गावामध्ये जी गारपीट झालेली आहे, खंडेराजुरी आहे, म्हणजे या गावामध्ये जी गारपीट झाली त्या गारपीटीनं द्राक्ष बागा असतील, म्हणजे सगळी फळपिकं असतील, फळभाज्या असतील किंवा भाजीपाला पिकं, आंबा, या सर्वाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। अतिशय भयानक अशी गारपीट झाली। इथला शेतकरी हा हवालदिल झाला। कुठेतरी या शेतकऱ्यांना आधार मिळायला पाहिजे, कुठेतरी यांना सक्षम होण्यासाठी एक पर्याय म्हणून शासनाकडे हे शेतकरी बघत आहेत। म्हणजे एकतर निसर्गानं फार मोठा कहर केला, त्या कहर केलेला असताना शासनाची कुठेतरी आम्हाला मदत मिळेल। द्राक्षबाग हंगाम हा शेवटच्या टप्प्यात आहे। आज आपण मल्लेवाडीमध्ये आहोत आणि मल्लेवाडीमध्ये सध्या आता मिरज पंचायत समितीचे सभापती ज्या तन्वी कमलेकर आहेत आणि ललिता शेजूळ ज्या उपसभापती आहेत आणि तसेच काँग्रेसचे संभाजीराजे पाटील असतील, आमचे अण्णा असतील, सगळेजण इथं आलेले आहेत आणि एकंदरीत परिस्थितीची त्यांनी पाहणी केलेली आहे। मॅडम नमस्ते। मॅडम, एकंदरीत काय परिस्थिती वाटते आणि यांना शासनाच्या दरबारी काय न्याय मिळेल का? मागील 2-3 दिवसात मिरज भागात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस त्यासोबत गारपीटही झाला आहे। आज सकाळपासूनच त्याची पाहणी करण्यासाठी आम्ही बाहेर आज पडलो आहे। आज मल्लेवाडीत इथं आलो आहे आम्ही। खरंच खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीच्या भरपाईसाठी आम्ही पालकमंत्री असू दे, खासदार साहेब असू देत, स्थानिक आमदार असू दे, या सर्वांशी चर्चा करून त्या नुकसानीची भरपाई देण्याचा प्रयत्न नक्की असेल। आज आपल्याबरोबर उपसभापती ललिता शेजूळ वहिनी सुद्धा आहेत। वहिनी नमस्ते। काय परिस्थिती आहे आणि शेतकरी ह्यातनं कसा तरेल? मल्लेवाडी इथे पाहण्यासाठी आलेला आहे। इथं गारपीट पाऊस भरपूर झालेला आहे। तर नुकसान बागायत भाजीपाला भरपूर झालेला आहे। तरी आपण सहकार्य करून सर्वांनी मिळवून देण्यासाठी आपले शेतकरी आपल्या पाठीशी आहेत। तरी सगळ्यांनी समजून घेऊन म्हणजे कुठेतरी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे। आम्ही सर्वजण मिळून हा प्रयत्न करतोय असं आता शेजूळ ते म्हणाले। आपल्याबरोबर काँग्रेसचे संभाजीराजे पाटील आहेत। राजे, मला सांगा की काय नेमकी परिस्थिती आहे आणि शेतकऱ्यांना याच्यामध्ये भरीव मदत मिळण्याची काय अपेक्षा आहे का? निश्चितच मिरज पूर्व भागात बहुतांश म्हणजे मल्लेवाडी असेल, बेळंकी, सलगर, एरंडोली, बेडग, मालगाव, नरवाड या सर्व परिसरात अचानक पावसानं रौद्ररूप धारण केलं आणि अतिवृष्टी आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांचं कंबरड मोडण्याचं या निसर्गापुढं सगळं शेतकरी हातबल झाले आहेत। आम्ही निश्चितच आपले माननीय खासदार विशालदादा पाटील असतील, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार चंद्रकांतदादा पाटील साहेब असतील किंवा आपले स्थानिक आमदार माननीय डॉक्टर सुरेश बुकवाडे साहेब यांच्याकडं आत्ताच मिरज पंचायत सभापती तन्वी कमलेकर मॅडम आणि उपसभापती ललिता शेजूळ मॅडम आणि यांच्यासोबत तालुका कृषी अधिकारी सर्व टीम इथं सोबत आहेत। तसेच पंचायत कृषी अधिकारी टीम आहेत। आता सकाळी आम्ही तहसीलदार मॅडमसोबत देखील या विषयी चर्चा, त्यांच्या देखील पाहणी दौरा चालू आहे। आम्ही निश्चित चांगलं शासन प्रशासन याची दखल घेईल आणि शेतकऱ्याच्या ह्यासाठी आपण चांगलं पाठीशी उभं राहतील अशी आम्हाला निश्चित हे आहे। आणि आत्ता देखील सभापती मॅडम सांगितलं की आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना की जेवढं नुकसान जास्त नुकसान झाले त्यांचं प्रामाणिकपणे चांगला पंचनामा सर्वे करा आणि शेतकऱ्यांना नुकसान जास्तीत मिळावी यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील राहू आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की शासन आपल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील। म्हणजे कुठेतरी शासनाची मदत या शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचेल, शेतकरी सक्षम होईल। अवकाळीनं हा जो फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे, गारपीट मोठ्या प्रमाणात झाली, फळबागांचं नुकसान झालं, आंबा पिकाचं नुकसान झालं, फुलशेती असेल, फळभाज्या असतील, पालेभाज्या असतील, यांचं भयानक नुकसान झालं, ज्वारीचं नुकसान झालं, या सर्व पिकाचं नुकसान झालं आणि शेतकऱ्याचं कंबरडं मोडलं। मात्र शासन यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील आणि पंचनाम्याचे आदेश दिल्याचंही आता यांनी सांगितलेलं आहे।